तर ते राहुल शेवाळेंनी जे वक्तव्य केलेलं आहे ते बिंडोकपणाचं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। जेव्हा सुप्रीम कोर्टात एखादी केस असते की नाही तेव्हा एक वकिलांची टीम असते आणि त्याच्यामध्ये सिनियर काउन्सिल म्हणून कपिल सिब्बल सर हे आर्ग्यू करत असतात, त्यांच्यासोबत इतर वकील असतात। आम्ही त्यांना फक्त आदल्या दिवशी जाऊन ब्रीफिंग करणं हे आमचं काम असतं की काय काय झालेलं आहे, काय घडामोडी झालेल्या आहेत, नवीन कागदपत्र काय ही माहिती देण्याची फक्त आमची जबाबदारी असते आणि त्याच्यानुसार आता 23 जानेवारीला ही सुनावणी ठेवलेली आहे। त्यामुळे 23 जानेवारी शुक्रवारी ठेवलेली आहे, तेव्हा होईल ती सुनावणी। पण मी हे मुद्दाम सांगतो, आज आपण प्रश्न विचारला म्हणून उद्धव साहेबांनाही आपण हे विचारू शकता, मी आतापर्यंत या केसची फी म्हणून एकही पैसा उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडून घेतलेला नाही आणि मला पैशांची अपेक्षा सुद्धा नाही, कारण की संविधानासाठी हा विषय महत्त्वाचा असल्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे, हे वारंवार मी सांगितलेलं आहे। आणि माझ्या वकिली ज्ञानाचा जर त्यांच्या संविधानिक मुद्द्यासाठी आणि मूळ शिवसेनेसाठी फायदा होणार असेल तर मला त्याचा आनंद होईल। सुप्रीम कोर्ट त्यांच्याकडे तसं वाटत नाही का की निकाल आणि आतापर्यंत जे लागलेले आहेत आणि त्यांच्याकडे असणारं संख्याबळ याच्यावर काय फरक पडेल या निर्णयावर किंवा निकालावर? खूप मोठा फरक पडेल। म्हणजे मी कालही सांगितलं की शिवसेना जी पळवलेली आहे एकनाथ शिंदेंनी, ती शिवसेना अनाथ होईल आणि मूळ शिवसेनेमध्ये सगळ्यांना जाता येईल असा मार्ग सुद्धा मोकळा होईल। एकतर एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये जावं लागेल आणि मी कालही सांगितलं की एकनाथ शिंदेंच्या पक्षाची ओळख ही महाराष्ट्रातल्या अमित शहांचा पक्ष अशी आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या भाजपला अमित शहांच्या या एकनाथ शिंदेच्या पक्षाचं ऐकावं लागते, त्यांच्यासोबत युती करावं लागते, भांडणं झाले तरी जुळवून घ्यावं लागते। हे सगळं राजकारण पण आहे। त्यामुळे मला तुम्ही तो राजकीय प्रश्न विचारल्यामुळे मी सांगतोय तुम्हाला। परंतु जर निकाल झाला 23 तारखेला, आता ही केस ठेवलेली आहे, सुनावणी होणार आहे आणि जर निकाल झाला तर तो उद्धव ठाकरेंच्याच बाजूने होणार, कारण की संविधान आणि कायदा त्यांच्या बाजूने आहे। अशा वेळेस एकनाथ शिंदेंची पळताभुई थोडी होणार आणि त्याच्यातले बरेच जण हे उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे येणार आणि त्याच्यामुळे मग आता ताईंनी जे सांगितलं ते संख्याबळाचे सगळेच मुद्दे बऱ्याच ठिकाणचे सॉल्व्ह होणार। बिनविरोध संदर्भात तुमच्या याचिका दाखल झाल्या होत्या। आता पुण्यामधून सुद्धा नोटाला जास्त मतदान झालेलं पाहायला मिळते, 2 लाखापेक्षा जास्त मतदान नोटाला झाले। लोकांचा विश्वास हरवला असं वाटतं? नोटा एक एक्सप्रेशन आहे, एक अभिव्यक्ती आहे लोकांची की त्यांचा या राजकीय व्यवस्थेवर आत्ताचा विश्वास राहिला नाही। तो विश्वास मजबूत झाला पाहिजे म्हणून निदान ते त्या मतदान यंत्रापर्यंत जाऊन मतदान करत आहेत की यापैकी कोणी लायक नाही असं सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचा आदर करणारी यंत्रणा निवडणूक आयोगाने ठरवली पाहिजे, कारण की काय होतं, त्या नोटाच्या मतांची ना मोजणी झाली तरी त्याची काही बेरीज वजाबाकी कशामध्ये होत नाही, कशामध्येच त्याची दखल घेतली जात नाही, हे चांगलं नाही। म्हणजे तुम्ही केवळ दिखाऊ जे बटन तिथं दिलेलं आहे त्याची जे आकडे त्याच्यामधून येतात त्याची कुठेतरी मोजणी